आता हे राजकारणी विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत तरी का हो? आता प्लॅनचा, आता याला प्लॅन म्हणा, कारस्थान म्हणा, कपट म्हणा, जे काय आहे ते मित्रहो नमस्कार. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडून टाकली, मोडून टाकली, तोडून टाकली. सुरत मार्गे गुवाहाटी गाठली, अंधाऱ्या रात्री काळे कारस्थान केलं आणि या सगळ्या घडामोडीच्या नंतर बघा अजित पवार यांच्या भोवतीही संशयाचं धुकं गडद झालेलं होतं, ठळक झालेलं होतं. अजित पवार ही भाजपसोबत जातील अशी चर्चा सुरू झालेल्याच होत्या. पत्रकार रोज अजितदादांना विचारत होते, पण दादा मात्र नकार देत राहिले. हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे असं सांगत राहिले. हालचाली तर सगळ्या तशाच होत्या, पण अजित पवार यांचा नकार देखील तितकाच प्रभावी आणि आत्मविश्वासाचा होता. एक वेळ तर अजितदादा पवार काय म्हणाले होते बघा, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का भाजपसोबत जाणार नाही म्हणजे नाही. पण पुढं काय घडलं ते समोर आहे. तो पहाटेचा शपथविधी, त्यानंतर झालेली नाचक्की, नाही नाही म्हणत भाजपसोबत जाऊन बसले. नेहमी नेहमी खोटं बोलणाऱ्यावर विश्वास तरी कोण ठेवणार हो आणि का ठेवावा? आता हे राजकारणी विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत तरी का हो? आता पण आता मात्र एका मोठ्या कारस्थानाची माहिती चव्हाट्यावर आली आहे म्हणजे काय, कोणी विरोधकांनी नाही, खुद्द अजित पवार यांनीच हा मोठा खुलासा केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राला ही सगळी आतली बातमी समजली आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता जोर वाढलेला आहे, तर आरोप प्रत्यारोप, खुलासे आणि खळबळजनक दावे देखील या सगळ्यांचा सिलसिला सुरू आहे. आणि अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लॅनचा, आता याला प्लॅन म्हणा, कारस्थान म्हणा, कपट म्हणा, जे काय आहे ते या सगळ्याचा खुलासा मात्र आता समोर आला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकाच वेळी फोडले जाणार होते अशी कबुली अजित पवार यांनीच दिली आहे. शिवसेनेत बंड करून 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं. या घटनेच्या बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या या बंडामध्ये 1 वर्षाचं अंतर होतं. मात्र शिवसेनेच्या सोबतच राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन झालेला होता. सुरत मार्गे गुवाहाटी आणि गोवा मार्गे पुन्हा मुंबई असा जो प्रवास एकनाथ शिंदे सोबतच अजितदादा पवार देखील करणार होते. मात्र काही अडचण आल्या आणि अजितदादांना वर्षभर वाट पाहावी लागली. एवढंच. या सगळ्या गोष्टीचा खुलासा दस्तूर खुद्द अजितदादांनीच केलेला आहे. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा आमची सुद्धा तयारी झाली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनीच केला आहे. म्हणजे बघा भाजपचं हे कारस्थान केव्हापासून आणि कशा प्रकारे सुरू होतं हे यातनं समोर आलेलं आहे. बघा 2019 ते 2024 महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त उलथापालथीची ही 5 वर्ष. अभूतपूर्व राजकीय घटनांनी अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या दोन्ही महत्त्वाच्या पक्षाची शकल झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी वेगळी चूल मांडली. काही आमदारांना सोबत घेऊन महायुतीत सहभागी देखील ते झाले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपयशाचा सामना करावा लागला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही कसोटीची आहे. म्हणजे अजित पवारांना म्हणजे अस्तित्वाच्या या लढाईमध्ये बाजी मारता येईल का हे निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे. महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण शिवसेनेच्या बंडानं सुरू झाल्याचं वाटत असलं तरी महाविकास आघाडीतले 2 पक्ष फोडण्याची स्क्रिप्ट एकाच वेळी लिहिलेली होती. आता ही स्क्रिप्ट लिहिणारे कोण आहेत तुम्हाला माहीत आहे. आता या अजित पवारांच्या वक्तव्यानं हे सगळं अधोरेखित झालं आहे. अजित पवार भाजपसोबत गेले हो, पण राजकीयदृष्ट्या ते खूप मागे गेले आहेत. जनतेत असलेल्या त्यांच्या स्थानाला मोठा धक्का तर लागलेलाच आहे. महायुतीही त्यांना सन्मान देत नाही, सन्मानाची वागणूक देत नाही आणि राजकीय भवितव्य देखील आता त्यांचं अंधारलेलं आहे.
अहो आता कबुली देऊन उपयोग तरी काय हो, महाराष्ट्राने यांना नाकारलेला आहे. कुठल्याही बेईमानीचा शेवट कधीही चांगला होत नसतो, किंमत मोजावीच लागते, होय ना. बघू आता विधानसभेत काय काय होतंय. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला आणखी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.